जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आपण या व्हिडिओमध्ये बाबासाहेब देशमुखनं कोणती शपथ घेतली होती तर आपण याविषयी माहिती जाणून घेणार आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार तर याविषयी माहिती घेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला नवीन असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला व्हिडिओ चालू करू. त्याआधी मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून पाहत आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या गावाचे नावसुद्धा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा. तर चला चालू करू व्हिडिओ. तर मित्रांनो, एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री करण्याचा निर्णय घेतला होता. तर त्यांनी माननीय शहाजीबाबू पाटील सांगोला तालुक्याचे माजी आमदार यांना करण्याचा निर्णय घेतला होता, पण आता त्यात थोडा बदल झाला आहे मित्रांनो. तर आपण तो बदल पाहूया. तर मित्रांनो, हा बदल 2-3 दिवसापूर्वी झाला आहे. तर आणखीन निश्चित झाला नाही मित्रांनो, पण हा बदल कन्फर्म आहे. तर मित्रांनो, हा बदल म्हणजे तर तो सांगतोच मी. त्याआधी मित्रांनो, बाबासाहेब देशमुख शपथ घेतली म्हणजे आपल्या गावातून त्यांना जेवढे लीड आले आहे तर तेवढे ते त्या गावात झाड लावून आहेत. तर अशी यांनी शपथ घेतली आहे मित्रांनो. आणि बदल म्हणजे तर मित्रांनो, हा बदल म्हणजे आता 2 उमेदवारांची नावं काढली आहेत मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री करण्यासाठी. तर पहिलं नाव म्हणजे मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान आवताडे आणि दुसरं म्हणजे बाबासाहेब देशमुख सांगोला तालुक्याचे आमदार. तर तुम्हाला कोण वाटते मला कमेंटमध्ये सांगा.